ही शिवसेना पक्षाची भूमिका नाही. याच्याशी मुख्यमंत्री सहमत नाहीत, याच्याशी कोणी मंत्री सहमत नाहीत, शिवसैनिक देखील सहमत नाहीत. हे परस्पर निर्णय घेणं न भेटणं, मला तर काही आता ते महायुतीतला असल्यामुळं मला जास्त फोड करून सांगता येत नाही. हा उमेदवार का जाहीर झाला असू शकतो याला देखील अनेक पैलू असू शकतो. ज्यावेळी शिंदेसाहेबांचं सरकार आलं आणि विशेषतः मी आवर्जून मला एक पत्र दिलं आणि सांगलीमधल्या विमानतळाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती केली. यावर तुमचं काय मत असणार? विजय बापू शिवतरे यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. ही शिवसेना पक्षाची भूमिका नाही. याच्याशी मुख्यमंत्री सहमत नाहीत, याच्याशी कोणी मंत्री सहमत नाहीत, शिवसैनिक देखील सहमत नाहीत. मला एखादं उदाहरण सांगा ना. नाही प्रश्न म्हणजे एखादं मला MIDC मध्ये साधा दवाखाना सुद्धा उभा राहत नाही. MIDC कुठची? आपल्या कुपवाड रस्ते व्यवस्थित नाहीयेत साहेब. हां, मला असं वाटतं की थोडी या 15 दिवसातली माहिती जर आपण घेतली असती किंवा MIDCच्या लोकांना मी आपल्याला द्यायला सांगतो की इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 9.5 कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत. त्याची कामं देखील आता सुरू होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट की MIDCमध्ये हॉस्पिटल उभं करणं हे केंद्र शासनाच्या कामगार विभागाचं काम करतं. आमच्याकडे जर जागा मागितली आम्ही देऊ. आम्ही साताऱ्याला ती 5 एकर जागा दिली आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण विचारला की एक्सपान्शनच्या बाबतीमध्ये माझ्या शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतर तासगाव कवठे महांकाळमध्ये नवीन MIDC करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. मगाशी जे मी आपल्याला सांगितलं की 66 हेक्टर जमीन ही तुमच्या सांगलीच्या विमानतळासाठी किंवा अन्य कामासाठी जी ॲक्वायर केलेली होती तिथं अजून जर करायची असेल तर ते देखील MIDCची तयारी. त्यांच्या बाबतीत आरोप कोणी केला? सिद्ध व्हायला लागलं. आम्ही तर आरोप केलेलाच नाही. मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. मी आरोप केलेलाच नाही. पण मला समाधान आहे की पत्रकार बांधवांना देखील आता हे वाटायला लागलं की एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका ही यासाठीच घेतलेली असावी. शिवसेनेला सोडून का गेले ते आता सांगलीत एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे. परवा दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवार डिक्लेअर केला. शिवसेनेची ताकद तिथं सांगली जिल्ह्यात किती आहे आणि हा बालेकिल्ला कोणाचा आहे सगळ्या सांगली जिल्ह्याला म्हणतो. पण आता सांगलीत एक अशी चर्चा सुरू झालेली आहे की हे 40 आमदार आणि एकनाथ शिंदे का सोडून गेले हे आता लोकांना कळायला लागले. अशी लोकांच्या चर्चा सुरू झाल्या. पण ते कशामुळं? परस्पर निर्णय घेतात. हे परस्पर निर्णय घेणं न भेटणं, मला तर काही आता ते महायुतीतला असल्यामुळं मला जास्त फोड करून सांगता येत नाही. हा उमेदवार का जाहीर झाला असू शकतो याला देखील अनेक पैलू असू शकतात. ते मी आमचा उमेदवार आल्यानंतर जाहीर करेन, निवडून आल्यानंतर जाहीर करेन. आता मला त्याच्यावर काही शंका कुशंका काही घ्यायचं नाही. परस्पर निर्णय घेणं न भेटणं, विश्वासात न घेणं, हे जे काय एकनाथ शिंदेसाहेब उठाव करताना सांगत होते कदाचित मोठ्या कालावधीनंतर असेल, पण आता हे जनतेला कळायला लागलं. तुमच्यावर जो काही काम राहिलं नाही, 40 पोपट आमदार असा उल्लेख केला. इथून पुढे काही काम राहणार नाही. कुडमुडी जोशांच्यासारखं तुम्हाला ज्योतिष सांगत फिरावं लागेल एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल. आम्ही ज्योतिष सांगितलेलं आहे की 4 जून नंतर मतमोजणीनंतर नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होतील. पण मगाशी आपण एक प्रश्न जो विचारला MIDCचा, त्यात अजून एक महत्त्वाची सांगलीसाठी मी तुम्हाला गोष्ट सांगतो की उद्योग विभाग किंवा MIDC आम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट किंवा मेगा प्रोजेक्टसाठी रेड कार्पेट देतो आणि त्यांचे MOU विविध ठिकाणी करतो. तर आम्ही एक मिशन म्हणून राबवलं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी देखील MOU करण्याची एक स्कीम, त्याला जिल्हा उद्योग परिषद म्हणतात, असं आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केली. आणि मला सांगताना आनंद होतो आहे की सांगली जिल्ह्यामध्ये 1000 कोटीचे MOU झालेले आहेत, ज्यातनं किमान 2 ते 2,500 लोकांना रोजगार मिळणार. मला प्रश्न तसाच राहिला की तुम्ही जे आता म्हटलं की चुकीची काही माहिती फिडिंग केलं जातं, जे मित्र पक्षांच्यावर जे आरोप केला जात होता की कुरघोड्या करतात, आता नवीन मित्र पक्षांच्या बाबत स्वतःच कुरघोडे करते असं वाटत नाही का? कारण की भले ती तुमच्या विरोधात जरी असली तरी सुद्धा ज्या मित्रांच्या बरोबर आहे त्या मित्राची जागा हायजॅक केल्यासारखा प्रकार केलेला आहे सांगली लोकसभा. ह्याच्यावर जास्त उत्तर देण्यापेक्षा तुम्ही जे मुद्दा मांडला त्याच्याशी मी सहमत आहे. मुद्दा सांगलीकरांनी मांडलेला आहे, म्हणून सांगलीकरांनी मांडलेल्या मुद्द्याशी मी पूर्ण सहमत आहे की जे भाजपाला दोष देत होते की दुसऱ्याच्या पक्षामध्ये हस्तक्षेप करतो, दुसऱ्याच्या अलायन्समध्ये हस्तक्षेप करतो, आज सांगलीच्या उमेदवारी जाहीर करून कोण कुठं कुडगोरी करतो हे सिद्ध झालेलं आहे. आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री हे स्वतःच्या आमदारांना दबाव टाकत आहेत. कुंडल्या माझ्याकडे आहेत,
दमदाटी करत आहेत, दुसरी कुठं काही ते जाऊन येत म्हणून, आणि जरी काही केला तरी सुद्धा तुमच्या पराभव निश्चित आहे असं उद्धव ठाकरेंनी बोलले. असं काही आहे? उबाठामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांचा मॉरल वाढवण्यासाठी, शिल्लक राहिलेल्या शिवसैनिकांचा मॉरल वाढवण्यासाठी ही सगळी भाषणं होत असतात. अनेक लोक कतार में आहे, त्याला काय म्हणतो आपण, रांगेमध्ये आहेत. पुढच्या 8-10 दिवसामध्ये अजून तुम्हाला काही लोक दिसतील. शिंदे साहेब कोणावर दबाव आणतात हे धादांत खोटं आहे. शिंदे साहेबांच्या स्वभावामुळं, शिंदे साहेबांच्या प्रवृत्तीमुळं आणि वृत्तीमुळं, चांगल्या वृत्तीमुळं सगळे आमदार खासदार आम्ही त्यांच्यासोबत आहोत. करायला पाहिजे होतं, आपले खास उद्योगमंत्री असताना करायला पाहिजे होतं. त्याचा कागद एक मी आज पत्रकारांकडे देऊन जाणार आहे की ही जी 66 हेक्टर जमीन आहे, ही 66 हेक्टर जमीन ही कोणाला दिली होती आपल्याला कदाचित माहीत नसेल, तर ती गुजरातच्या एका व्यक्तीला दिलेली होती. ज्यावेळी शिंदेसाहेबांचं सरकार आलं आणि विशेषतः मी आवर्जून मला एक पत्र दिलं आणि सांगलीमधल्या विमानतळाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती केली. त्याचबरोबर आपले आमदार सुधीर गाडगीळ साहेबांनी माझ्याकडे मिटिंग लावावी विनंती केली. त्याच्यानंतर जी मिटिंग झाली त्याचे मिनिट्स देखील माझ्याकडे आहेत. म्हणजे विमानतळासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय घडलं, काय घडतंय याचा पुरावा माझ्याकडे आहे. आणि आचारसंहितेचं ह्याला काही बंधन नाही, कारण ही मिटिंग सप्टेंबरमध्ये झालेली आहे. त्याचे मिनिट्स आहेत आणि त्या मिनिट्समध्ये असं ठरलं की जी जागा प्रायव्हेट माणसाला दिलेली आहे MIDC 66 एकर ती काढून घेण्याचा निर्णय झाला. आणि त्या ठिकाणी जर विमानतळ होण्यालायक असेल तर त्याचा सर्वे महाराष्ट्र विमान प्राधिकरणानं करावा. आमच्याकडे 90 दिवसामध्ये अहवाल द्यावा. जास्तची जर जागा लागणार असेल तर त्याचं ॲक्विजिशन करण्याचा प्रस्ताव MIDCकडे आणावा. अशा पद्धतीचा प्रस्ताव देऊन सांगलीकरांच्या मनामध्ये असलेलं विमानतळाचं पुढचं पाऊल हे सरकारनं टाकलेलं आहे आणि त्याचा माझ्याकडे पुरावा देखील आहे. दुसरं ते एक बोलले की लॉजिस्टिक पार्कच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं कोणतरी अर्धवट माहिती त्यांना देतं. लॉजिस्टिक पार्कचा देखील सांगलीचा सकारात्मक प्रस्ताव हा केंद्र शासनानं मान्य केलेला आहे. आचारसंहितेनंतर ते देखील काम होणार आहे. आणि म्हणून जे ब्रीफिंगवर भाषण करतात ज्यांना वस्तुस्थिती माहिती नाही त्यांनी सांगलीकरांचा गैरसमज करू नये यासाठी मी कागद घेऊन आलेलो आहे आणि सगळे कागद जाताना मी तुमच्याकडे देऊन जाणार आहे. आमच्या विदर्भ टाइम्स YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट.